टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात शासकीय विभागांमध्ये सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात आता नागरिक आणि पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। महाराष्ट्र टुडेचे पत्रकार तथा तक्रारदार आनंदराव बापू आशा यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आणि पत्रकारांच्या शिष्टमंडळानं तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली यांना सविस्तर निवेदन सादर करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे। निवेदनात म्हटलं आहे की शासनाच्या घरकुल योजनेत गरीब लाभार्थ्यांवर अन्याय केला जात आहे। घर बांधण्यासाठी केवळ 5 ब्रास रेतीची मर्यादा घालण्यात येत असून त्यामध्ये घर पूर्ण करणं अशक्य असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे गरीब नागरिकांना अतिरिक्त रेती महागड्या दराने खरेदी करावी लागते, तर दुसरीकडे मोठ्या कंत्राटदारांना शासकीय कामांसाठी मात्र आवश्यक तेवढी रेती वापरण्याची मुभा दिली जात असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। याचबरोबर ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावरील विकास कामांमध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आलाय। आधीच चांगल्या स्थितीत असलेले स्ट्रीट लाईट काढून त्या जागी तब्बल 2,90,000 रुपये खर्च करून नवीन लाईट बसवण्यात आले। चौकशीत जुने लाईट कार्यरत असल्याचं समोर आलं असून नव्यानं बसवलेले लाईट अवघ्या 2 महिन्यातच बंद पडल्याचा दावा करण्यात आलाय। तसंच अंगणवाडी समोरील रॅम्प बांधकामासाठी 48,000 रुपये काढून सुद्धा 5 महिन्यानंतर काम अपूर्ण राहिल्याचा आरोप करण्यात आलाय। याशिवाय 18 लाख रुपयांच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नसल्यानं प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। तक्रारी करून सुद्धा दोषींवर कारवाई होत नसून उलट तक्रारदारांनाच मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप सुद्धा निवेदनात करण्यात आलाय। अंगणवाड्यांमध्ये गरोदर माता आणि लहान बालकांसाठी पुरवण्यात येणारा खाऊ, खेळणी आणि इतर साहित्य निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। तसंच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या रस्ते आणि इमारतींच्या कामांचा दर्जा सुद्धा अत्यंत सुमार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। निवेदनाद्वारे घरकुल लाभार्थ्यांना आवश्यक रेती मोफत उपलब्ध करून देणं, स्ट्रीट लाईट घोटाळा, रॅम्प बांधकाम आणि 18 लाखांच्या कथित गैरव्यवहाराची निपक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करणं, तक्रारदारांचा छळ थांबवणं तसंच निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। सिरोंचा हा आदिवासी बहुल आणि मागास तालुका असल्यानं प्रशासनानं सर्वसामान्यांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र टुडेचे पत्रकार तथा तक्रारदार आनंदराव बापू आशा आणि तालुक्यातील नागरिकांनी दिलाय। नमस्कार पत्रकार बांधवांनो, आज यासाठी तुम्हाला इथं बोलवण्यात आलं आहे पत्रकार परिषद म्हणून की जयप्रभात ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शासकीय निधीची गैरव्यवहार होत आहे म्हणून पत्रकार परिषद बसवण्यात आला आहे। आज उपसरपंचांना 3 महिन्या अगोदर सरपंचांनी 3 महिन्या अगोदर त्यांना चेक पॉवर मिळाली होती। त्या वेळामध्ये 18 लाखाची घोटाळा दिसून आल्यानंतर त्याची तक्रार आम्ही नोंदवलं बिडसाहेबकडे नोंदवल्यानंतर ते लोक आज 3 महिने झाले पत्र देऊन आजवरी त्या घोटाळ्याची पूर्णपणे माहिती दिली नाही। ते तिकडे चालू असताना सुद्धा आज पुन्हा 1,90,000 रुपये उचलण्यात आला आहे। 2 दिवस अगोदर उचलल्यानंतर ते आम्हाला माहीत झाल्यानंतर सरपंच साहेबांना फोन करून आम्ही विचारलं होतं की साहेब तुम्ही पैसे कसं का उचलले, कोणत्या कामासाठी उचलले, हा शब्द आम्ही विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की उद्या परवा आम्ही स्ट्रीट लाईट लावायचा आहे या शब्दांना त्यांनी सांगितल्यानंतर मी म्हटलं काम करायच्या आधी तुम्ही पैसे कसं का उचलले या शब्दांनी त्यांना म्हटल्यानंतर पुन्हा एक सांगितलं त्यांना मी सरपंच साहेबांना गेल्या 4 महिन्या अगोदर स्ट्रीट लाईट लावले होते, त्याची गॅरंटी वॉरंटी पिरियड असताना ज्या ठेकेदारांनी लावली त्या ठेकेदारांना लेटर न पाठवता, त्यांना माहिती न देता पुन्हा नवीन बल्ब लावासाठी स्ट्रीट लाईट लावासाठी त्यांनी पैसे उचलणं केले। MB नाही त्याची कोणती कागद नाही, काही म्हणजे हे नाही आहे, नसताना सुद्धा त्यांनी पैसे उचलले। हा गंभीर परिस्थिती आहे। कसं आहे म्हणजे आज पहिल्यांदा 2 महिन्या 3 महिन्या उपसरपंचांना होता चार्ज, त्यांनी 18 लाखाची घोटाळा करून बसले, ते चौकशी चालू आहे। पुन्हा त्यांना 3 महिन्यासाठी का 4 महिन्यासाठी पुन्हा चार्ज मिळाले त्यांना। आज असलेले पैसे पूर्ण संपवले। काम कोणता केले काय केले माहित नाही, काऊन माहित नाही म्हणजे आमसभे नाही आमच्या गावात।
काहून माहित नाही लोकांना, म्हणजे आमसभे नाही, आमसभेमध्ये 15-20चे पैसे एवढा आले, या फलाना या स्कीमचा एवढा पैसे आले, लोकांसमोर एकही दिवस ठेवले नाही आजपर्यंत. इथं या ग्रामपंचायत मध्ये सर्वात जास्त सिरोंचा तालुक्यामध्ये म्हटलं तर मनमानी कारभार ग्रामपंचायत जाफराबादची आहे असं दिसून येते आम्हाला. कारण आम्ही जाऊन काही विचारलं, त्यांनी उद्धट जबाब, त्यांना काही विचारला उद्धट जबाब. आज ग्रामपंचायतचे सदस्य असो किंवा सरपंच असो किंवा सचिव असो, यांनी ग्रामपंचायतच्या अधिनियमाला उल्लंघन करून नाही का काम करत आहेत हे लोक. म्हणजे हे एक प्रकारचा भ्रष्टाचार असा आहे की काय होईल समोर त्यांना माहित आहे काय होईल, याला न विचार करता या गोष्टीकडे लक्ष न देता आज पब्लिकचा पैसा एवढा नाश करून राहिले. याची जबाब कोण देणार आम्हाला? आज सचिवकडे जाऊ शकत नाही आम्ही, गेला तर त्याने उद्धट शब्द बोलते, सरपंचाकडे गेलं तर सरपंच तेच बोलते. मग याची आम्हाला माहिती कोण देणार? बीडे साहेबांकडे लेटर टाकून तप्पी बनली आहे एवढी. या ग्रामपंचायत बाबतीत आम्ही टाकलेलं पत्र आहे एवढं टप्पी बनून आहे. मग पत्राची कक्ष का ठेवले? माहिती द्यायसाठी ठेवले की नाही? वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगा, हे पत्र जे आम्ही निवेदन देतो तुम्हाला, त्या निवेदन काय गोळा करता का तुम्ही? काय करता? त्याची आजपर्यंत आम्हाला माहिती नाही भेटत. एवढाच विषय होता आम्हाला. या विषयावर गंभीर कारवाई करावी आणि अन्यथा कारवाई नाही झाली तर आंदोलनाची रस्ता काढू. आणि या गावामध्ये अनेक समस्या आहेत, समस्या नाही असं नाही आहे. प्रत्येक समस्याला ग्रामपंचायत डिपेंड करून ग्रामपंचायत यांना म्हणजे आदेश देऊन ग्रामपंचायत ठराव काढून सगळ्या कामाची व्यवस्था करायला पाहिजे. आज ग्रामपंचायत कोणतं व्यवस्था, किती पैसे येत आहे, काय कमी आले, याच्या पलीकडे दुसरा व्यवस्था नाही आहे त्यांची. हे सगळं सुरू आहे सर, असं सुरू आहे. आज मी एवढं सांगून मी आंदोलनाची इशारा देण्याची प्रयत्न करतो. आंदोलन करणंच आहे, आम्ही करेल. आणि मी बोलत आहोत आनंदराव बापू आशा, टेकडाताला, सामाजिक कार्यकर्ता. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आनंदराव आशा, सिरोंचा, गडचिरोली. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.